नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या बूथ प्रमुखांसाठी कार्यशाळेचं आयोजन तर एक दिवसीय कार्यशाळेच्या समारोपाला शिंदेंची हजेरी। दादा भुसे यांनी कार्यक्रमस्थळी जाऊन घेतला आढावा। बदलापूरमधील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण करणार, वडनेरे यांचं वक्तव्य। 10 ऑक्टोबरला शासन निर्णयाविरोधात सकल ओबीसी महामोर्चा होणार तर 10 तारखेच्या मोर्चाच्या नियोजनासाठी चंद्रपूरमध्ये बैठक संपन्न। मराठ्यांना कुणबी म्हणून दाखवणाऱ्या शासन निर्णयावर ओबीसी समाज नाराज। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार बाबू पठारे यांना धक्काबुक्की। अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीचे बंडू खांदवे यांच्यासोबत लोहगाव भागामध्ये वाद, तर बंडू खांदवे यांच्यासोबत वाद झाल्यानंतर आमदार पठारे यांना धक्काबुक्की तर त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला मारहाण। परस्पर विरोधात तक्रार दाखल। प्रहारचे नेते बच्चू कडू जळगाव जिल्हा दौऱ्यावर। बच्चू कडू यांचा गुलाबराव पाटील यांच्या घरी मोर्चा घेऊन जाण्याचा इशारा, तर माझ्या घरी येऊन तर दाखवा, गुलाबराव पाटील यांचं प्रतिआव्हान। मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मनसेची मदत, तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी थेट शेतावर जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिला मदतीचा हात। मनसेकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25,000चा धनादेश आणि बी बियाण्यांचं वाटप। शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या विरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल। आकाश लांडगे यांच्याकडून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। महेश चिवटे हल्ला प्रकरणी दोघांकडून आता एकमेकांविरोधात गुन्हा झालाय दाखल। बीडमध्ये सावकारानं 27 लाख रुपये देऊन संबंधित व्यक्तीकडून 31 लाख रुपये वसूल केल्याचा प्रकार। अवैध सावकारी विरोधात महादेव जानकर यांच्या रासपच्या जिल्हाध्यक्षांसह अन्य एकावरती गुन्हा दाखल। पुण्यातील भोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापतींकडून पूर्व विमर्शातून सचिन जांभूळकर यांच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न। यामध्ये जांभूळकर आणि त्यांची पुतणी गंभीररित्या जखमी झाली आणि माजी सभापती अंकुश खंडाळे यांच्यावरती गुन्हा दाखल।